आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. इर्टिगा कार भाड्याने घेऊन विक्री करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा खराडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तक्रारदार नामे प्रथमेश दत्तात्रय नलवडे, वय 24 वर्षे, धंदा टुरिस्ट कॅब, राहणार मुक्काम पोस्ट चिलेवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा यांनी तक्रार दिली की दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12:30 पासून ते अद्यापपर्यंत शिरीष सणस HR व कुंदन यादव मॅनेजर व इतर यांनी पॅलेस कार रेंटल नावाने सिटी विस्टा बिल्डिंग खराडी पुणे येथे ऑफिस सुरू करून दरमहा 45,000 रुपयांच्या पॅकेजवर फिर्यादी यांची 11,89,000 रुपये किमतीची एर्टिगा गाडी क्रमांक MH 11DD 7667 दुरिस्ट परमिट गाडी नोटरी करारनाम्याने भाडेतत्वावर घेऊन त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची इर्टिगा गाडी त्यांच्या संमतीशिवाय अशोक कुर्हाने, राहणार मुक्काम पोस्ट कासापुरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी यांना डेमो कार आहे असे सांगून विक्री करून त्यांची फसवणूक केली. तसेच अशा प्रकारे आरोपींनी इतरांची सुद्धा फसवणूक करून पॅलेस कार रेंटल या नावाचे खराडी येथील ऑफिस बंद करून ते फरार झाले. त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खराडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 5/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318-4-316-235 अन्वये दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास खराडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व अंमलदार हे दाखल गुन्ह्याचा तपास करता फिर्यादी व्यतिरिक्त इतर 16 साक्षीदार यांची इर्टिगा कार सदर आरोपींनी भाड्याने घेऊन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी यांनी फेसबुक सोशल साईटवर गाडी भाड्याने घेतो व दरमहा चांगले पॅकेज मिळेल व डेमो कार विकत मिळेल अशी जाहिरात प्रसिद्ध केली व त्या जाहिरातीवरून यातील फिर्यादी व साक्षीदार यांनी सदर ऑफिसमध्ये संपर्क केला. त्यानुसार साक्षीदार यांच्याकडून गाडी भाड्याने घेऊन त्याप्रमाणे करारनामा करून तीच कार दिल्ली पासिंगची नवीन डेमो कार म्हणून दुसऱ्या व्यक्तीस कमी किमतीत विक्री करून 15 दिवसांत गाडी नावावर करून देतो असे सांगून रोख स्वरूपात व ऑनलाईन स्वरूपात कारचे पैसे घेतले व ती कार त्या व्यक्तीस विक्री करून फसवणूक करीत असल्याचे तपासांती दिसून आले आहे. फसवणूक करून विक्री केलेल्या इर्टिगा कारचा व आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार महेश नाणेकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी कुंदन कैलास यादव हा स्वीट इंडिया चौक खराडी पुणे येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व इतर पोलीस अंमलदार यांनी संशयित आरोपी नामे कुंदन कैलास यादव, वय 23 वर्षे, राहणार वडगाव बुद्रुक, नवले ब्रिज जवळ, पुणे, मुळगाव, मुक्काम दिवाणखोटी पोस्ट खवटी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी हा त्या ठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये अटक केली. अटक आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता पॅलेस ॲटो सिटी विस्टा खराडी पुणे येथील ऑफिसचा मूळ मालक शिरीष सणस उर्फ संदीप उर्फ सौरभ सुनील काकडे, राहणार सर्वे नंबर 110/111 श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या पाठीमागे येरुडा, पुणे हा येरुडा जेल येथे असल्याची माहिती मिळाली. त्यांचा दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी ताबा घेऊन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करून फसवणूक केलेल्या इर्टिगा गाड्यांची माहिती घेता आरोपींकडील मोबाईल GPS ॲपद्वारे इर्टिगा कारचे लोकेशन घेऊन एकूण 1,63,78,000 रुपये किमतीच्या 16 इर्टिगा गाड्या ताब्यात घेऊन त्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरुडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुबारक शेख तसेच तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संतोष मेत्रे, पोलीस अंमलदार नवनाथ वाळके, महेश नाणेकर, अमोल भिसे, सुरेंद्र साबळे, अमित जाधव, सचिन पाटील, प्रफुल्ल मोरे, मुकेश पानपाटील, श्रीकांत कोदरे, सूरज जाधव, अक्षय गारडे व प्रवीण गव्हाणे यांनी केली आहे. तसेच अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ खराडी पोलीस स्टेशन येथे तपासी अधिकारी राहुल कोळपे यांच्याशी संपर्क करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी आवाहन केले आहे.